मित्रांनो नमस्कार। 21 जून आणि संध्याकाळचे साधारणतः 6 वाजत आहेत। आता लगेच रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यानचा राज्यातील हवामानाचा थोडक्यात आढावा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आता लगेच रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान राज्यातील बऱ्याचशा भागामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज असणार आहे। तर काही जिल्ह्यांमध्ये खास करून विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे। तर बघूया सविस्तर कोणकोणते जिल्हे आहेत आणि कोणकोणत्या प्रदेशामध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे। तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे, अशाच प्रकारचे दररोज हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी लगेचच चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओमधली माहिती आवडल्यास लाईक नक्कीच करा। मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती बघू शकत असाल, या ठिकाणी विदर्भ, मराठवाडा आणि मराठवाड्याचा पश्चिमेकडचा काहीसा परिसर या दरम्यानच्या भागात ठिकठिकाणी आपल्याला जोरदार पावसाचे वातावरण बघायला मिळत आहे। तर बघूया सविस्तर कोणकोणते जिल्हे असणार आहे। यामध्ये नागपूरच्या जेवढा पण आसपासचा परिसर आहे म्हणजेच भंडारा, उमरेड, देसाईगंज, ताडोबा, वर्धा, कोंढाली आणि नागपूर या दरम्यानच्या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकतो। तर पूर्वेकडे गोंदिया, वाशिवनी, डोंगरगड, अंबागड चौकी या दरम्यानच्या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस, तर मध्यरात्रीनंतर या परिसरामध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे। तर दक्षिणेकडे सुद्धा अशीच परिस्थिती आपल्याला बघायला मिळेल, म्हणजेच गडचिरोली, कापसी, भामरागड त्यानंतर अहेरी या दरम्यानच्या परिसरामध्ये गडचिरोलीच्या आसपासच्या परिसरात मध्यम पावसाचा अंदाज, तर कापसी, भामरागड आणि अहेरी या दरम्यानच्या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तर चंद्रपूर, राजुरा, त्यानंतर पांढरकवडा या परिसरात, यवतमाळ, पुसद, उमरखेड हा जेवढा पण परिसर आहे या दरम्यानच्या भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज असणार आहे। तर पांढरकवडा आणि चंद्रपूरच्या दक्षिणेकडे मोठ्या प्रमाणात बाष्पयुक्त वारे आपल्याला बघायला मिळतील। तर याचमुळे राज्याचा पांढरकवडा आणि चंद्रपूरचा जेवढा पण दक्षिणेकडचा भाग आहे या भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे। सोबतच कारंजा, अमरावती त्यानंतर अकोटा आहे, अचलपूर, अकोला, खामगाव, चिखली, बुलढाणा, लोणार, वाशिम, हिंगोली हा जेवढा पण विदर्भाचा परिसर आहे, अमरावती जिल्हा, अकोला जिल्हा त्यानंतर वाशिम जिल्हा, सोबतच यवतमाळ जिल्हा, चिखली, बुलढाणा या परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाचे वातावरणच आपल्याला रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। या परिसरामध्ये कुठेही जोरदार पावसाचे वातावरण असे आपल्याला बघायला मिळणार नाही। त्यानंतर पुसद, उमरखेड या दरम्यानच्या परिसरामध्ये मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळेल। त्यानंतर मराठवाड्यामध्ये म्हणजेच नांदेड, वाघला, अहमदपूर, उदगीर, लातूर, परळी, माजलगाव, परभणी, सैलू, बीड, कैज या परिसरामध्ये सुद्धा हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण बघायला मिळेल। खास करून या परिसरामध्ये रिमझिम स्वरूपाचा पाऊसच आपल्याला वाऱ्यासह बघायला मिळू शकतो। कुठेही जोरदार पावसाचे वातावरण असे या ठिकाणी बघायला मिळणार नाही। त्यानंतर दक्षिणेकडे बसव कल्याण, सोलापूर, तुळजापूर, पेठ, बार्शी, पंढरपूर, इंदापूर, करमाळा या परिसरामध्ये सुद्धा ढगाळ वातावरणच आपल्याला बघायला मिळेल। कुठेही पावसाचा अंदाज बघायला मिळणार नाही। त्यानंतर छत्रपती संभाजीनगर पासून अहिल्यानगर, त्यानंतर श्रीरामपूर, वैजापूर, कन्नड, सिल्लोड, जालना, पैठण या परिसरामध्ये सुद्धा आपल्याला ढगाळ वातावरणच बघायला मिळेल। रिमझिम स्वरूपाचा पाऊस अगदी विखुरल्या स्वरूपात या परिसरामध्ये बघायला मिळू शकतो। जोरदार पावसाचे वातावरण कुठेही बघायला मिळणार नाही। तर जळगाव, पाचोरा, धुळे, मालेगाव, साक्री, नंदुरबार आणि शिरपूर या परिसरामध्ये ढगांची दाटी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे। सोबतच वारे सुद्धा मोठ्या प्रमाणात उत्तर पूर्व दिशेने वाहण्याची शक्यता आहे। याचमुळे या भागात हलक्या स्वरूपाचा पाऊसच आपल्याला बघायला मिळेल। कुठेही जोरदार पावसाचे वातावरण बघायला मिळणार नाही। तर नाशिक, अव्वा, वळसद, सिल्वासा, डहाणू, पालघर, वाडा, इगतपुरी, कल्याण व डोंबिवली या परिसरामध्ये सुद्धा हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळेल। तर मुंबईपासून दक्षिणेकडे पुणे आहे, सातारा जिल्हा त्यानंतर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर त्यानंतर सांगली आहे, पणजी, गोवा दरम्यानचा संपूर्ण परिसर म्हणजेच सोलापूर, पंढरपूर, अकलूज पासून संपूर्ण परिसर हा जेवढा पण किनारपट्टीपर्यंत आहे या परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह मध्यम पावसाचे वातावरण विखुरल्या स्वरूपात या परिसरामध्ये बघायला मिळेल। यामध्ये रत्नागिरी, सातारा, सांगली या परिसराच्या आसपासच्या दरम्यान, पुण्याच्या आसपासच्या परिसरामध्ये सुद्धा विखुरल्या स्वरूपात ढगाळ वातावरणासह रिमझिम स्वरूपाच्या पावसाचे वातावरण बघायला मिळत आहे। एकंदरीतच राज्यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये आता लगेच रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान जोरदार पावसाचे वातावरण बघायला मिळत आहे। यामध्ये जास्त करून या ठिकाणी विदर्भातीलच काही जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो। परंतु बाकी इतर प्रदेशामध्ये म्हणजेच जेवढा पण मराठवाड्यापासून किंवा विदर्भापासून पश्चिमेकडचा भाग आहे, पश्चिम महाराष्ट्र त्यानंतर
छत्रपती संभाजीनगरपासून इकडे पश्चिमेकडे किनारपट्टीलगत दरम्यानच्या परिसरापर्यंत कुठेही जोरदार पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळत नाही आहे, परंतु रिमझिम स्वरूपाचा पाऊस किंवा मध्यम पावसाच्या सरी ठिकठिकाणी या परिसरामध्ये बघायला मिळू शकतात। एकंदरीतच राज्यातील हा होता आज रात्री आणि मध्यरात्री दरम्यानचा हवामानाचा थोडक्यात अंदाज। तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा।